काय व माय दिवसभर धंदा पुरते लज्जीवार येते बाई मला. काही तो असं वाटते पाहून जा कोकळे दिसूच नाही कोणाले. निरा धंदा म्हणशीन तर जसा पाचीलेच पाहून जा मला. किती लवकर उठतो बाई तरी होत नाही सकवलं. हे ती आता हे बाई सारं गाव हिंडते पण एक धंदा नाही करत. भांडे लाव म्हटलं तर म्हणते माय टोंगळे दुखतात. आता काही लेका चढ उतार कर लागते का टोपल्यातले धुतलेले भांडे रॅक मध्ये लावणं तितकं जमत नाही वा सासूले. बाकीच्या सासा पाहिल्या की नवल वाटते. किती बाई धंदा करतात त्या शांता काकू. सारा धंदा करतात शिटूच्या पुढे निरा. मा सासूले तसं वाटते तिच्या लग्नातलं काकण अजून सोडलंच नाही का. मला सोळा वाटते तिच्या हातातलं काकण. कुठे जायलाय काय मी आता आली की म्हणते चहा करणं. चहा झाला का तुला करणं. जसं काही मी निरा बसेलच असतो. मला तर वाटते एखादी चहाची टपरी टाकून द्या. 2 पैसे कमावल्या तरी जातात. इकून तिकून आले की हा माणूस चहा कर बाबाली चहा कर बाई सुन बाई चहा कर. आमच्या बाई आले की ओय चहा कर ना व. चहा प्या वाटते ना व. हिवाळ्यात हिव असते ना. चहा असला की बरं वाटते. हो तुम्हा सगळे मले नाही. मले कायले बरं वाटणार आहे. मला चहा नाही पाहिजे ना कॉफी नाही पाहिजे ना. मला नाही ऊन खा लागत. मी गोट्याचीच बनेला. सरेले ऊन खा लागते. मस्त जाऊन बशी रशी एखाद्या बट्यावर ऊन खात. मला नाही काही बसा वाटत 2 मिनिटं नाही. पा काय जीव आहे काय. जाऊ दे तिकडे कायच आहे बोंबलून स्वतःच रक्त जाळा कोणच ऐकते. सोड पिच्छा चल बाई घर झाडून घेतो. पिंके कुठे गेली वा. पिंके गेली वाटते. ये तर काही घरात राहिलच नाही. आली मा नावानं घंटी वाजवत. कुठे जाणार आहो मी. घरी जा. तुमच्या घराचं राखण करून राहिली ना. माय बाई मा घराचं तुझं घर नाही का. तुझं घर नाही का. माय बाई मलाही घर आहे का हे. नाही मले माहीतच नव्हतं ना. तुम्ही हमेशाच तर म्हणता मा घर मला वस माय तसं. मला वाटते तुमचंच आहे का. मला आहे की नाही आहे. काय पाहिजे. चहा ठेवूनच राहिली ती मी. उचकही लागलीच होती मला. मला वाटलंच सासूबाई येतील हिंडून तर थकल्या लागल्या तर चहा लागी नसते इले. बरोबर आल्या तुम्ही ठेवूनच राहील ती चहा. बसा तूच पेतो चहा. मी काय म्हणतो का पिंके हे शिटू भेटली होती का तुले. नाही ते काय भेटणार आहे मला. ते काय हिंडते का कुठे जाते का मी जातो कुठे. गेली मी तिच्या घरी तर ते दिसते मला बोलते. तिच्या घरी मी गेली नाही परवा दिवस पासून. परवा दिवस काय नाही मला 2-4 दिवस झाले गेलीच नाही मी तिच्या घरी. काऊन काय झालं. काय होणार आहे तसंच पुसलं. शांती भेटली होती का तुले. मला काय भेटणार आहे कोणी. मी काय प्रधानमंत्री आहो का लोक मला भेटायला येतील. काय झालं मला काय भेटा लागते. बचवांच्या सूत्राचे तुले काय कोणी भेटणार आहे. तो आता मला तोंड नाही पहा वाटत. कोणत्या नक्षत्रात माझी बुद्धी फिरली आणि म्हणलं भाची सून करून घेतो. चुकून नाही करायला परत भाची सून. आणली असती एखादी दुसरी तर पुरलं असतं. हिची माय मा वैकीची नव्हती का. माझी भावजे कशी आहे तरी बी काय भुरळ पडली बाई मले काय नाही. आणि इले मा पोरासाठी पसंत केलं. आता मायचाही बदला काढते आणि सुनेचाही बदला काढते माझोडूनच. आव माय म्या म्हणलं आता तू हमेशा जाता तिच्या घरी बसायले म्हणून विचारलं. तिची मावशी तर येलाय म्हणते व. मला नाही माहित बाई सांगले एकी जणीनं. हो तिची मावशी येलाय 8-10 दिवस झाले. हो ना 8-10 दिवस झाले म्हणते माहिती. तिची मावशी होती बायत पण आली म्हणते ना. हे बायत पण करेले सांग माय मी बे येडी. ते तुला आज समजलं म्हणजे तू किती येडी आहेस. आणि तू आल्या गोष्टी मी ऐकून राहिली म्हणजे मी किती खोडी आहो. हो ते शिटूचं करायला आली म्हणतात बाई. सांगे बाई शिटू मला 2-4 दिवसाच्या आधी लय भेट दिसली होती तर सांगे बाई मावशी आली म्हणे. आपल्या घरी बोला ना चहा प्यायले. कोणती पाहुणी आली तर का बोलाव नाही का. आपल्या घरी आलं कोणी तर बोलावत नाहीत का ते. काही गरज नाही माय. तू फानी आहे ती शांती का कामाची गोट आहे का ते. तिच्या घरचा पाहुणा कोणी चहा प्यायला बोला म्हणून शिकवलंच ना घरच्या पाहुण्याले. काही गरज नाही माय बाई. आपल्या घरचा साखरा कोणता का वदराला मला करून पाजूच जायच्या. सासूले शिंगलभर चहा पाजला तर लय पुण्याचं काम आहे म्हणलं. मग ती राहते बाजलाही नाही चालते. सासूले पाजत जाय एक शिंगलभर चहा साजरा असं कसं दूध टाकत जाय त्याच्यात. ता वागते तर तुम्हाला हाताला जसा लखवा मारते. साखरा टाकत नाही माझ्यात ना दूध टाकत नाही. निरा पानचटला करते. म्हणते की तिच्या मावशीले चहा प्यायला बोलावरा ना. बोलली गेली. नाव आहे का तुम्हाला काही हाय का नाव. साजऱ्या आव्या दुधातला चहा करू पाचतो ना तुम्हाला. म्हणलं का काही. त्याच्यापेक्षा एखाद्या पाहुण्याला पाजला ते म्हणेन तरी की बैल साजरा चहा केलता धमक्याच्या सुनेनं. नाव तरी निघीन मला. तुम्हाला तर किती करून खाऊ घातलं तर काही नाव नाही. बरं चहाच पाहिजे ना. मग काय इतकं वळलं डोकसं खाऊन राहिले. तसंच कमा डोकसं खायला का कमी किडे आहेत कमा डोक्यात. त्यात तुम्ही खाता. देतो मी तुम्हाला चहा करून. घर झाडू द्या एवढे. संध्याकाळ होऊन राहिली. भलतीच आहे आगाव तोंडाची. पिंके
काय घर झाडता का तुम्ही? झाडा ना मा घ्या, तर तीच आहे झाडू ठेवेल. अव घर काय, मी तर दररोज गच्च्या झाडो दोन्ही टाइम. अंगण त्यासारखं नाही, मागचं अंगण सकाळून झाडलं, संध्याकाळचं अंगण संध्याकाळी झाडलं. अतून ततून सबन झाडो म्हणलं. मग दोन्ही टाइम दिवसातून. मागच्या अंगणापासून तर पुढच्या गली लोक झाडून गच्चे झाडो म्हणलं दोन्ही टाइम. त्यासारखी नव्हती होई रे, होईन ऐदीपणा करून. आता काय करू, हे कंबळलं सुसू देत नाही ना माय. नाही तर पुढे धंदा केला असता म्या. पण काय करतो माय व, हे आरोग्य साथ नाही देत ना. असे टोंगे दुखतात व पिंके, काय सांगू तुले. अशी राती ठणान फुटतात. लढतो मी, काय करू आता. तुला खोटं वाटते, तुला वाटते की धंदा जीवार येते म्हणूनच हे म्हणते. नाही ना माय, भल कसा टोंगाळाचा तरास आहे मला. हे बाय अच्छा तर दिवस पाऊल नाही टाकला जात. टमटम सुजला धक्का तुला. काही नाही दाखवा लागत, राहू द्या. माहित आहे मला, बसून राहा एका जाग्यावर. अच्छा तर ती पाऊल टाकला जात नाही. सारं गाव हिंडून आली ना, आता तिला घरातल्या घरात अच्छा तर ती पाऊल टाकला जात नाही. झाडून काढतो मी. म्या म्हणलं झाडूनच काढते का माई सासू. निघाला का पूर्वेकडचा दिवस पश्चिमेकडनं. ऐक ना, झाडून काढतो कोणते इवा येऊन बसला. ऐक मी काय म्हणतो ते. सांगा. आज झाडूनच काढत नाही, सांगा का हाय. अव ते मला माहित नाही बरं बाई, मला माहित नाही. मा कानावर आली अशी दुरून दुरून गोट म्हणून तुला विचारून राहिली. तुला त्याच्या गोटातली आहेस ना. तुला तर लय शांतीचा वळा आहे. म्हणून मी आणलं, तुला माहित असेल काही खोस खबर, म्हणून तुला पुसून राहिली. ती का व ते शिटूची मावशीन लागे शांतीत काय घे नसलं का. कोण सांगितलं तुम्हाला? काय तुम्ही तर नाही केलं काही. मा कानावर हात आहे, सध्याच सांगतो. बायाचं घरी आल्या आणि झिट्या धरून तुम्हाला गलीवर घेऊन गेल्या तर मी आडवा होणार नाही. मी मरीन कांडा अजून, आत्ताच सांगतो. सांगा, तुम्ही काही केलं का? आता बाई कशी बोलतो व. तुला सासूची काही धाय नाही का व. ते बायाची कोण बोलशील का. मी काय केलं, तुला कोण सांगितलं? मी काय केलं, मी काहीच नाही केलं. माय कोणाची आण घालायला मी नाही. मी खायले माय तिची मावशी तर पाहिली नाही अजून डोळ्यानं. उंदरी आहे का बांदरी आहे तर. आणि मी खायले काही तिला सांगू माय बाई. नाही तसं नाही सांगितली मी त्यातली गोट. आपली बाजू क्लिअर केलेली बरं. मला नाही माहित बाई काय झालं. तुम्हाला कोणी सांगितलं हे. तिची मावशी ते शांता काकू कायले त्या इनी संग भांडणार आहे. शांता काकू तशी नाही बरं. शांता काकू तो कुळातलीच. तुला नाही का तिची गॅरंटी. सासूची नको घेऊ गॅरंटी. शांता काकूची घे. म्हणली केली एक नंबरची भांडकुदळ बाई आहे ती. मला तर शिटूची नाव येते कशीच नांदून राहिली. आता लोक सध्या दिन्याचे 3-4 लग्न व्हायला लागत होते. अशी खजाल सासू असल्यावर एक सून टिकत होती का. पण ती शिटू बिचारी उरून पुरली म्हणून टिकली. मला काही माहित नाही माय. उगाच ताजळ गोट काढली. नाही तर हळ्या बशाची डांग मुळ्याशी. त्याच्या घरी भाव काही भांडण. तू तर साऱ्या गावात पुढे पैशीन. मासासूनच केलं, मासासूनच लावलं. नाही शिटू टिकली तर टिकू द्या. पण मला वाटते मै सासू कुठेतरी हुकली. काहीतरी येणं पिन टोसली म्हणूनच तर इले इतकी काळजी पडली. काय झालं लेक मला काहीच माहित नाही.